डोंगराच्या खुशीत वसलेलं हे सुंदर असं घर प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारं आहे. मात्र या झोपडीत कोण राहत असेल, त्यांचं जीवन कसं असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आम्ही या जंगलाच्या नागमोडी रस्त्याने त्या झोपडीचा शोध घेण्यासाठी निघालो. 20 मिनिटाचा प्रवास करून आम्ही त्या झोपडीजवळ पोहोचलो. या ठिकाणी कमालीची शांतता होती आणि हे ठिकाण नवीन असल्याने आमच्या मनात भीती देखील होती. भरपूर वाट पाहिल्यानंतर शेवटी झोपडीचे मालक आम्हाला भेटले. त्यांनी आमची विचारपूस केली आणि त्यांचा परिचय दिला. नमस्कार बाबा, किती वर्षापासून राहू राहिले तुम्ही इथं? 10-12 वर्ष. हो का? इथं काही भीती वाटत नाही का? इथं काय करता मग तुम्ही आता? शेतीच. हो का? त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर समजले की 15 वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचं निधन झालं आणि आपली एक मुलगी आणि 2 मुलांसोबत ते या झोपडीमध्ये राहायला लागले. तुमचं करमणूकचं साधन काय आहे? आता टीव्ही बीव्ही मोबाईल काहीच नाही, काही. काहीच नाही. बाकी किराणा बिराणा कसा आणता मग तुम्ही गावातूनच? डोक्यावर. हो का? या एकांत जीवनात त्यांच्याकडं 3 पाळीव कुत्रे आहेत जे त्यांच्या गुराढोरांचं या ठिकाणी रक्षण करतात. बाबा सांगतात, पूर्वी या ठिकाणी पाण्याची खूप टंचाई होती, पण त्यांच्या मोठ्या मुलानं या ठिकाणी स्वतःच्या हाताने ही विहीर खोदली आणि आता या विहिरीला थोडंफार पाणी लागलेलं आहे. विहिरीचं पाणी गढूळ आहे, पण हे पाणी पिण्याशिवाय त्यांच्याकडे आता सध्या दुसरा पर्याय नाही. दुरून जरी आपल्याला हे जीवन सुंदर दिसत असलं तरी इथं जगण्यासाठी रोज कष्ट करावं लागतात, रोज मेहनत करावं लागतात. बाबांनी त्यांचं घर देखील दाखवलं. या ठिकाणी ते चुलीवर त्यांचा स्वयंपाक करतात, जंगलातून लाकडं आणतात आणि त्यावरच स्वयंपाक करतात. शेवटी तुम्ही काय संदेश देणार? हेच फक्त आपलं धोरण असं. हे जंगलीच पर्याय आपलं.